काश्मीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 25 लाखाचं ड्रग सापडलं आणि त्याची पाळमुळं खोदता खोदता एक मोठा रॅकेटचा भांडाफोड क्राईम युनिटनं केला आहे. भारतातील दुसरी मोठी कारवाई तसेच महाराष्ट्रातील पहिली मोठी कारवाई जी आहे ही म्हणता येईल, कारण की 12,000 कोटीचं ड्रग्स पकडलेलं आहे. सगळ्यात प्रथम सर तुमचं अभिनंदन, तुमच्या टीमचं खूप खूप अभिनंदन. ही कशी कारवाई झाली, कशा प्रकारे हा पूर्ण रॅकेट जो आहे त्याचा भांडाफोड केला आहे? सर्वांना माहीत असेल की संपूर्ण महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ड्रग्स फ्री महाराष्ट्राची संकल्पना केलेली आहे आणि त्याप्रमाणे विविध पोलीस युनिट्स हा ड्रग्ज माफिया आणि ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि ड्रग पेडलर्सचे विरुद्ध जो आहे ते काम करत आहे. आमचे कमिशनरेटमध्ये पण मागचे 1 महिन्यामध्ये 61 क्रिमिनल्सला आपण अटक केलेली आहे आणि 11 कोटीपेक्षा जास्ती ड्रग्ज जप्त करण्यात आली होती. परंतु हा मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सपर्यंत पोहोचणं आवश्यक होता. जर हा कंट्रोल करायची असेल तर त्याशिवाय कंट्रोल होत नाही. तो आमची क्राईम ब्रांच युनिट 4ची टीम्सनी काही पेडलर्सला 1 महिन्यापूर्वी त्याची अटक केली होती आणि पेडलर्सपासून त्यांनी विविध लेयर्स त्यांनी हे पेनिट्रेट केली आणि शेवटी जो आहे ते मॅन्युफॅक्चरिंग युनिटपर्यंत पोहोचलं आहे. तो त्यांनी जो आहे 25 ग्राम पासून आता 32,000 लिटरपर्यंत जो आहे ते पोहोचलेले आहे आणि मोठा यश त्यांना मिळालेलं आहे. खरोखर सर हे कौतुकास्पद आहे आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे बाबा. पण हे कसं पूर्णपणे रॅकेट, आपले किती टीम त्या ठिकाणी होते, किती दिवस ही मेहनत केली होती आणि कशा प्रकारे हा जो आहे हा पूर्ण छडा लावण्यात आला होता? हा मुख्यतः आमचे क्राईम ब्रांचची जो टीम्स आहे त्यांनी यावर काम केलेलं आहे. आमची युनिट 4ची टीम त्याचे इन्स्पेक्टर बाळाख आहे, त्याचे नेतृत्वात हा संपूर्ण ऑपरेशन चालू होता आणि यांना जो आहे 1 महिन्याची सतत मेहनतनंतर हा यश मिळालेला आहे. सर दिल्लीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राने बाजी मारली एवढ्या मोठ्या प्रमाणात. सीएमने आपलं कौतुक केलेलं का काय, फोन वगैरे? सीएम साहेब नेहमी कौतुक करतात. आपल्याला माहीत आहे की आता 150 दिवसाच्या प्रशासनिक सुधारणा कार्यक्रम पण चालू आहे. त्यामध्ये पण MBV कमिशनरेट प्रथम नंबरवर आलेला आहे आणि त्यासाठी पण त्यांनी कौतुक केला होता आणि या कारवाईसाठी आणि सर्व प्रकारचे चांगले कारवाईसाठी ते नेहमी कौतुक करतात. सर हा एकूण किती साठा सापडला होता आणि यामध्ये आरोपी किती अटक केले, याचं मुख्य सूत्रधार कोण आहे? अद्यापर्यंत जो आहे ते 12 आरोपी अटक झालेले आहे. फॅक्टरीचा मालक जो आहे त्यांना पण आपण ताब्यात घेतलेले आहे, केमिकल एक्सपर्टला घेतलेले आहे. बाकीचे जे क्रिमिनल्स आहे यामध्ये अरेस्टेड आरोपीची संख्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. असं आपण संपूर्ण नेटवर्क जो आहे हे उद्ध्वस्त करू अशी माझी अपेक्षा. याच्यामध्ये कोण विदेशी नागरिक आहे जो रशियन माफियाशी काही निगडीत वगैरे आहे? सध्या अशा स्पेसिफिकली बोलणं कठीण आहे. प्राथमिक स्वरूपाची इन्व्हेस्टिगेशन आहे. एक फॉरेन नॅशनलला अद्यापर्यंत आपण अटक केलेली आहे. बाकी कशा प्रकारचे लिंक्स उघड होईल नंतर ते आपण आंतरराष्ट्रीय टोळी म्हणू शकतो जी याच्यामध्ये सक्रिय आहे मोठ्या प्रमाणात, याची शक्यता नाकारता येत नाही. सर एक हे आपण जर बघितलं तर पूर्णपणे आणखीनही काय आरोपी याच्यामध्ये सापडते का? जो ओनर होता तो ह्याच्यामध्ये काय पारंगत होता, जो एवढी मोठी कंपनी त्याने आखलेली होती? याची पार्श्वभूमी BSc कम्प्युटर आहे, टेक्निकल एक्सपर्ट आहे. त्याच्यासोबत केमिकल एक्सपर्ट पण त्यांनी ठेवला होता. त्याची तशी केमिकल फॅक्टरी सुरूच आहे, त्यामुळे सर्व प्रकारचे साहित्य इत्यादी तिकडे उपलब्ध आहे आणि त्यांना केमिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांनी एक्सपिरियन्स होता त्याच्याकडे आणि याचा फायदा घेऊन त्यांनी हा ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग युनिट तयार केली. सर याच्यामध्ये आणखीन काही महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडतील काय? कारण की मोठं रॅकेट आपण हे उद्ध्वस्त केलेलं आहे, त्याच्यामध्ये आणखीन काय काय आता पुढे पाहायला मिळेल? हा मोठा रॅकेट आहे आणि याचा प्रभाव संपूर्ण ड्रग डिस्ट्रीब्युशनवर महाराष्ट्रामध्ये आणि आजूबाजूचे राज्यात जो आहे नक्की होईल. सो हे जे ड्रग्स होतं हे कुठे कुठे हे करायचे, पूर्णपणे वितरित करायचं कुठे कुठे? वितरित करण्याचे वेरियस लेयर्स आहे. ते वेगवेगळे लेयर्सप्रमाणे जो आहे ते हे वितरित करतात आणि ड्रग डिस्ट्रीब्युशन एक युनिक टाईपचा रॅकेट आहे. त्यामध्ये वेगळे लेयर्स असल्यामुळे शेवटपर्यंत पोहोचणं कठीण पडतो आणि हा जो फॅक्टरी आहे तिथून बरेचसे राज्यात स्पेशली MMR रिजन हा सगळी जगह जो आहे ते सप्लाय सुरू होते. नक्कीच कौतुक करावं तेवढं
कमी आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांचं, कारण की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी जी कारवाई आहे ही मीरा भाईंदर वसई पोलीस आयुक्तालयानं केलेली आहे. सध्या तरी या टोळीचा जो मुख्य सूत्रधार आहे तो MBS कॉम्प्युटर आहे. त्याचबरोबर यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळीही सक्रिय असल्याचा दावा केला जात आहे. प्रभाकर कुडालकर, ABP माझा, मीरा भाईंदर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.